तर आज आपण बघणार आहोत नेचर अँड काइंड्स ऑफ इंडक्शन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं जे काही लॉजिकचे पुस्तक आपण वापरतोय त्या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागातील तुम्हाला 8 चॅप्टर महत्वाचे आहेत आणि दुसऱ्या भागातील तुम्हाला 4 चॅप्टर महत्वाचे आहेत. असे एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला टोटल 12 चॅप्टर असणार आहेत. तर त्यापैकी पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 ने आज आपण बघतोय नेचर अँड काइंड्स ऑफ इंडक्शन. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जसा आपला लॉजिकच्या पार्ट 1 मध्ये ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन हा एक लेंथीएस्ट टॉपिक होता, तीच गोष्ट इकडे आहे. लॉजिकच्या पार्ट 2 मध्ये नेचर अँड काइंड्स ऑफ इंडक्शन हा सुद्धा एक लेंथीएस्ट टॉपिक आहे. याच्यात काय काय बघायचंय बघा. तर टोटल 13 कंटेंट आहेत. इंडक्शनची गरज काय, त्याचे स्वरूप काय, नंतर अरिस्टॉटलचं ओपिनियन काय, मग परफेक्ट इंडक्शन म्हणजे काय, पॅरिटी ऑफ रिझनिंग, कोलायगेशन ऑफ फॅक्ट्स, सिम्पल एन्युमिरेशन, सायंटिफिक इंडक्शन, इलिसिट जनरलायझेशन, एनॉलॉजी, व्हॅल्यू ऑफ एनॉलॉजी, मग साऊंडनेस ऑफ एनॉलॉजी कशी चेक करायची आणि मग एनॉलॉजीचं महत्व. तर आज आपण यातील काही काही पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करूया. सुरुवातीला नीड ऑफ इंडक्शन. आता इकडे करायचंय काय बघा, जर तुम्हाला इंडक्शन शिकायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला डिडक्शन मध्ये कोणते डिफेक्ट होते हे आधी फिगर आउट करावं लागेल. या पूर्वीच्या चॅप्टर मध्ये डिडक्शन झालं आणि जे काही आपण इन्फ्लुएन्स काढलेले आहेत या पूर्वीच्या चॅप्टर मध्ये ते डिडक्शन वापरूनच काढलेले आहेत. पण आज आपण ते काय करायचंय, इंडक्शनची गरज काय म्हणजेच काय, तर डिडक्शन मध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत हे आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला डिडक्शन म्हणजे काय तर बघा, तुम्हाला आठवण म्हणून मी एक्झाम्पल देतोय. आपण एक्झाम्पल एक घेतलेलं की फर्स्ट प्रिमाइस आहे पवार इज महाराष्ट्रीयन, सेकंड प्रिमाइस आहे ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, आणि आपण कन्क्लुजन काढलेलं पवार इज इंडियन. इकडे आपण काय केलं होतं, पवार इज महाराष्ट्रीयन आणि ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन मध्ये महाराष्ट्र हा कॉमन आहे. मग कॉमन एलिमेंट काढून टाकला आणि एक नवीन वाक्य बनवलं ज्यामध्ये पहिल्या वाक्याचा सब्जेक्ट होता आणि दुसऱ्या वाक्याचं प्रेडिकेट होतं आणि बनलं पवार इज इंडियन. म्हणजे इन शॉर्ट काय, डिडक्शन मध्ये आपण काय करतो, कंटेंट एक्झामिन करत नव्हतो, फक्त फॉर्म बघायचा वाक्यांचा आणि फॉर्म मध्ये जे काही कॉमन आहे ते काढून टाकायचं आणि नवीन एक वाक्य तयार करायचंय, याला म्हणायचं डिडक्शन. आता या डिडक्शन मध्ये प्रॉब्लेम नक्की काय येतो बघा. The starting point of deduction is assuming that certain propositions are true. From this, we infer the truth of conclusion of all the proposition implied by them. But the question is, how are we going to determine the truth of proposition offered as evidence? म्हणजे लक्षात घ्या, लॉजिक इज अ फॉर्मल सायन्स. म्हणजे आपण काय म्हणतोय, वाक्याच्या कंटेंट पेक्षा फॉर्मवर लक्ष द्या, वाक्याच्या फॉर्म प्रमाणे जे काही इम्प्लाय होते ते इंडिकेट करा किंवा ते फिगर आउट करा आणि कन्क्लुजन बनवा. तरी पण आपल्याला काही वेळा काय खरं आहे काय खोटं आहे हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. लॉजिक मध्ये आपण काय म्हणतो, आपलं कन्क्लुजन कधी बरोबर आहे, तर आपली जी काही ओरिजिनल वाक्य आहेत म्हणजे पवार इज महाराष्ट्रीयन असेल आणि ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन असेल, अशा प्रकारची जी काही प्रिमाइसेस आहेत, जी काही इन्फॉर्मेशन देणारी वाक्य आहेत ती खरी आहेत आणि ते जे काही इम्प्लाय करतायत ते आपल्या कन्क्लुजन मध्ये आलं म्हणजे कन्क्लुजन खरं असं आपण मानून चालतो. पण प्रत्यक्षात विचार करा, कन्क्लुजनचं खरं किंवा खोटं असणं कोणत्या गोष्टीवर डिपेंडेड आहे, तर तुम्हाला ज्या काही प्रिमाइसेस म्हणजे जी काही माहिती प्रोव्हाइड करण्यात येते. पण डिडक्शन मध्ये जी काही बेसिक माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ती खरी आहे का खोटी आहे हे फिगर आउट करायला काही शिकवलंय का किंवा कोणतं प्रिन्सिपल दिलंय का, नाही. म्हणजेच काय होतंय, एखाद्या वाक्यासंदर्भात किंवा जी काही प्रपोजिशन जी काही बेसिक माहिती आहे ज्याचा वापर करून आपण कन्क्लुजन काढतोय, त्या माहितीचं खरं आहे की खोटं आहे हे ठरवण्यासाठी काहीच न दिल्यामुळे आपल्या नॉलेजला एक लिमिटेशन येतं, एक मर्यादा पडते की फक्त आपण काय करायचंय, फॉर्म एक्झामाइन करायचा आणि जे काही इम्प्लाय होतंय ते कन्क्लुजन मध्ये लिहायचंय, पण आपलं नॉलेज वाढत नाही. आणि म्हणूनच इकडे आपल्याला इंडक्शनची गरज पडली. कारण काय, इंडक्शन आपल्याला शिकवणार आहे की कोणतेही वाक्य येऊ द्या, ते वाक्य खरं आहे की खोटं आहे हे कसं शोधायचं. म्हणून आता बघा आपण काय करायचंय, डिडक्शन मध्ये आपल्याला इश्यू लक्षात आलाय की आपण काय करतो, जी काय माहिती आहे ती अज्युम करून चालतो की ही जी काही माहिती आहे ती बरोबर आहे आणि त्यावरून आपलं कन्क्लुजन पण बरोबर येईल. पण ती माहिती खरी आहे की खोटी आहे हे कसं शोधायचं हे आपल्याला डिडक्शन सांगत नव्हतं. पण आपण काय करायचंय, आता इंडक्शन कडे यायचंय. पहिल्या पॉईंट मध्ये आपण काय करणार आहोत, आता एक गोष्ट लक्षात आली, जी काही तुम्हाला बेसिक माहिती प्रोव्हाइड करण्यात येते ती असते इज इन द फॉर्म ऑफ प्रपोजिशन. आपण करायचंय काय, मागील चॅप्टर मध्ये आपण कोणताही क्लास असू दे कोणताही जिनस असू दे तो डिवाइड करण्याचे काही प्रिन्सिपल बघितले होते डिव्हिजनच्या चॅप्टर मध्ये, तीच गोष्ट इकडे आपण केलेली आहे. हा जो काही बेसिकली प्रपोजिशन आहे तो क्लास आपण डिवाइड केलेला आहे दोन सब कॅटेगरीमध्ये. पहिला आहे अनालिटिक आणि दुसरा आहे सिंथेटिक. अनालिटिक म्हणजे काय, तर अशा प्रकारची वाक्य ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही स्वतः फिगर आउट करू शकता किंवा कोणीही शोधू शकेल. तर सिंथेटिक म्हणजे काय, अशा प्रकारची वाक्य जी वाक्य खरी आहेत की खोटी आहेत हे कोणीही सांगू शकत नाही. एक्झाम्पल बघा, एनालिटिक प्रपोजिशन, पहिल्यांदा थिअरी वाचतोय. इट इन्क्लुड्स ओनली सच काइंड ऑफ प्रपोजिशन हु कॅन बी अनालाइज टू असर्टेन दी ट्रूथ इम्प्लाइड बाय देम. म्हणजे काय, ते जे काही इंडिकेट करतायत ते खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही शोधू शकता. एक्झाम्पल बघा, ऑल मँगोज इन दिस बास्केट आर राईप. या टोपलीत जेवढे काही आंबे आहेत ते पिकलेले आहेत असं मी म्हणतोय.
मग इकडे एक्झामिन करण्याचा अर्थ काय, तुम्ही प्रॅक्टिकली ती आंब्याची टोपली किंवा जे काही बास्केट आहे ते चेक करू शकता, की प्रत्येक आंबा बघू शकता की हा आंबा पिकलेला आहे किंवा नाही, आणि तुम्ही स्वतः फिगर आउट करू शकता ही गोष्ट खरी आहे किंवा नाही. किंवा मी अजून एक एक्झाम्पल घेतो, मी म्हणतोय एबीसी या माणसाकडे आयफोन आहे, तर आपण याला विचारू शकतो तुझा मोबाईल दाखव, कोणत्या प्रकारचा आहे, कितीला घेतलाय. इन शॉर्ट काय, ज्या वाक्यामध्ये तुम्ही त्याचं ट्रूथ किंवा खरं आहे किंवा नाही हे स्वतः फिगर आउट करू शकता, स्वतः अनालाइज करू शकता, त्या वाक्यांना म्हणायचं अनालिटिक प्रपोजिशन. हे अनालिसिस तुम्ही काय करू शकता तर लक्षात घ्या, त्याचं ऍप्लिकेशन लिमिटेड नंबर ऑफ ऑब्जेक्टला असतं. जरी वाक्याची सुरुवात ऑल मँगोजने झालेली असली तरी वाक्यात बास्केट आल्यामुळे लक्षात ठेवायचं तुमच्या समोर जी काही टोपली आहे त्यात जेवढे काही आंबे आहेत तेवढ्या पुरतीच आपली जी काही बेसिक कन्सेप्ट आहे ती लिमिटेड आहे. म्हणजेच काय, लिमिटेड नंबर ऑफ मेंबर्स असल्यामुळे आपण ती गोष्ट एक्झामिन करू शकतो. किंवा मी जसं मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं, एबीसी नावाच्या माणसाकडे आयफोन आहे म्हटल्यानंतर एकच माणूस आहे, त्याला आपण चेक करू शकतो आयफोन आहे किंवा नाही ते चेक करू शकतो. म्हणजेच काय, ज्या ज्या वाक्यामध्ये लिमिटेड नंबर ऑफ ऑब्जेक्ट असते आणि त्या वाक्यांची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही स्वतः एक्झामिन करू शकता, स्वतः डिरेक्टली फिगर आउट करू शकता, त्यांना म्हणायचं अनालिटिक प्रपोजिशन. मग सिंथेटिक म्हणजे काय, तर इट इन्क्लुड्स ओनली सच काइंड ऑफ प्रपोजिशन विच कॅनॉट बी अनालाइज टू असर्टेन द ट्रूथ इम्प्लाइड बाय देम. म्हणजे काय, ही अशा प्रकारची वाक्य आहेत ज्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक मेंबरला चेक करू शकत नाही आणि त्यामुळे ते खरं बोलतायत की नाही हे तुम्ही फिगर आउट करू शकत नाही. एक्झाम्पल बघा, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. प्रत्येक मेटल मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. ऑल क्रोज आर ब्लॅक. इकडे तुम्हाला प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? एक्झाम्पल कम्पेअर करून बघा. टोपलीतल्या आंब्याचं एक्झाम्पल घ्या, जिकडे तुम्ही पूर्ण टोपली एकदा ढुंढावून शोधू शकता की कोणता आंबा पिकलेला आहे नाही. ऍज कम्पेअर टू ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्हाला ही गोष्ट प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, की प्रत्येक जगातलं कोणतेही मेटल होऊ दे, मी पूर्ण वेळ त्याला येणार आहे, शोध घेणार आहे आणि सांगणार आहे की कोणत्याही मेटल मधून इलेक्ट्रिसिटी जाऊ शकेल? प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. किंवा ऑल क्रोज आर ब्लॅक आहे, तुम्ही तुमच्या विसरितीमध्ये जेवढे काही कावळे असतील चेक करू शकता की काळ्या रंगाचा आहे किंवा नाही, पण जगात जेवढे कावळे आहेत तेवढे तुम्ही एक्झामाइन करू शकता का ब्लॅक कलरचे आहेत किंवा नाही फिगर आउट करण्यासाठी? नाही. याचाच अर्थ काय, ही अशा प्रकारची वाक्य असतात ज्यांचं ऍप्लिकेशन असतं अनरिस्ट्रिक्टेड जनरलिटी. म्हणजे काय, उद्या समजा मेटलमध्ये एखादा नवीन शोध लागला किंवा इस्रो किंवा नासा वाल्यांनी बघितलं की चंद्रावर सुद्धा एका प्रकारचं मेटल आहे, तर आपलं वाक्य काय, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे युनिव्हर्सल. म्हणजे होणार काय, जे काही नवीन मेटल मिळेल त्याला सुद्धा ही गोष्ट ऍप्लिकेबल होईल. नोट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी नंबर ऑफ मेंबर्स हे लिमिटेड नसतात आणि त्यामुळेच तुम्ही त्यातील प्रत्येक मेंबरला एक्झामाइन करू शकत नाहीत, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू फिगर आउट करू शकत नाहीत, अशा वाक्याने आपण म्हणतो सिंथेटिक प्रपोजिशन. मग करायचंय काय, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण कशा प्रकारे फिगर आउट करू शकतो? तर काही जणांनी असं सजेशन दिलं होतं की जर आता मेटलच्या क्लास बाबत तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे तर मेटल पेक्षा एखादा मोठा क्लास घ्या आणि तो प्रूव्ह करा. म्हणजे बघा, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आहे, याऐवजी मी अजून एक मोठं स्टेटमेंट घेतलं की सर्व मेटल ऑल मटेरियल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता यामध्ये मेटल पण आला, इतर पण गोष्टी आल्या, आणि विचार करा, जर मटेरियलचा क्लास असेल तो जर प्रूव्ह झाला असेल तर ऑटोमॅटिकली मेटलचा क्लास पण प्रूव्ह होईल. किंवा ऑल क्रोज आर ब्लॅकचं एक्झाम्पल घ्या, मी एक्झामाइन नाही करू शकत, प्रत्येक कावळा आहे तो काळ्या रंगाचा आहे, मग मी काय केलं, काळ्या रंगाचे जेवढे पक्षी आहेत ते सर्व पक्ष्यांचा एक नवीन क्लास तयार केला आणि सांगितलं हा क्लास सिद्ध होतोय, मग माझा हा जो काही क्रोजचा क्लास आहे तो पण सिद्ध होईल. कारण काय, ब्लॅक कलरच्या पक्ष्यांचा क्लास हा मोठा आहे आणि क्रोजचा जो ब्लॅक कलरच्या क्रोजचा क्लास आहे तो लहान आहे. म्हणजे मी काय केलंय, एक लेस जनरल प्रपोजिशन प्रूव्ह करण्यासाठी मोर जनरल किंवा वायडर जनरल जे काही प्रपोजिशन होतं त्याचा वापर केला. पण पुन्हा एकदा प्रश्न येतो, जर तुम्ही कावळ्याचा क्लास आहे तोच जर एक्झामिन करून प्रूव्ह करू शकत नसाल तर जगातल्या सगळ्या काळ्या रंगाच्या पक्ष्यांचा क्लास तुम्ही प्रूव्ह करू शकाल का? ऑलरेडी क्रोजचा जो काही क्लास होता तिकडे अनरिस्ट्रिक्टेड किंवा अनलिमिटेड नंबर ऑफ मेंबर्स होते, त्यामुळे तुम्ही एक्झामिन करू शकत नव्हता. मग आता जर त्याही पेक्षा मोठा क्लास घेतोय फक्त मी कावळ्याचा क्लास प्रूव्ह करण्यासाठी, तर त्याचे मेंबर मी एक्झामिन करू शकेन का? किंवा मेटलचं एक्झाम्पल घ्या, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी मध्ये मी जगात जेवढी मेटल आहेत ते प्रत्येक मेटल घेऊन मी एक्झामिन करू शकत नाही. मी मेटलच्या जागी जर मटेरियल हा शब्द वापरला आणि जगातली प्रत्येक मटेरियल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते किंवा नाही हे चेक करायचा प्रयत्न केला तर शक्य आहे का? नाही. म्हणजे पुन्हा एकदा आपलं घोडं अडतंय ट्रूथ व्हॅल्यू कडे, की चेक कसं करायचं. मग या ठिकाणी आपल्याला इंडक्शन मदत करणार आहे, म्हणून म्हटलंय बघा, द प्रोसेस विच हेल्प अस टू इस्टॅब्लिश सिंथेटिक और जनरल प्रपोजिशन इज कॉल्ड एज इंडक्शन. मग इंडक्शन काय म्हणतंय, तुम्ही काय करा, मेटलचा क्लास असेल, क्रोजचा क्लास असेल, त्यातील काही मेंबर घ्या, त्यांना ऑब्झर्व्ह करा किंवा एक्सपेरिमेंट करा आणि कन्क्लुजन कडे या. म्हणजेच काय, इंडक्शन मध्ये आपण काय करणार आहोत, तर एखाद्या क्लास मधील किंवा एखाद्या क्लास संदर्भात एखादं अनरिस्ट्रिक्टेड जनरलिटीचं स्टेटमेंट इस्टॅब्लिश करण्यासाठी त्या क्लासमधील काही मेंबर घेणार आहोत, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करणार आहोत आणि जर ते एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं तर म्हणणार आहोत हे जनरल जे काही स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह झालं. म्हणजे विचार करा, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अशा प्रकारचं वाक्य असेल तर आपण काय करायचंय,
मेटलच्या क्लासमधून काही मेंबर बाहेर काढायचे. फॉर एक्झाम्पल कॉपर असेल, आयर्न असेल, अल्युमिनियम असेल, बऱ्याच काही गोष्टी येतील. मग हे जे काही मी सॅम्पल मेटलच्या क्लासमधून घेतले त्यांना मी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात की नाही याच्यासाठी मी त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करेन. आणि जर माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आला की बाबा मी कॉपर घेतलं, आयर्न घेतलं, अल्युमिनियम घेतलं, अजून काय घेतलं, त्या प्रत्येकाने इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली म्हणजेच काय, मेटलचा क्लास इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकेल. या मेथडने एखादं ऑब्झर्वेशन करून किंवा एक्सपेरिमेंट करून ज्यावेळी आपण अशा प्रकारची सिंथेटिक प्रपोजिशन किंवा जनरल प्रपोजिशन प्रूव्ह करतो, इस्टॅब्लिश करतो, त्या प्रोसेसला आपण इंडक्शन म्हणणार आहोत. पहिल्या 2 स्लाइड क्लिअर झाल्यात का? इंडक्शनची गरज काय आहे आणि इंडक्शन कसं वापरायचंय? क्लिअर झाला असेल तर मेसेज टाका, मग मी पुढच्या स्लाइडकडे जाईन. क्लिअर झाला तरी मेसेज टाका, आणि नाही असेल, काही जर प्रॉब्लेम असेल, एखादी टर्म समजली नसेल तर ते पण मेसेज करून सांगा, मग ती एक्सप्लेन करण्यात येईल. साधारण 10 सेकंद थांबून बघूया मेसेज करताय का, नंतर नेक्स्ट स्लाइडकडे जाईन मी. परत सांगू? ओके. तर होतंय काय बघ, प्रपोजिशन जे असतात ते बेसिकली 2 प्रकारचे असतात, अनालिटिक प्रपोजिशन आणि सिंथेटिक प्रपोजिशन. अनालिटिकचा अर्थ काय, अशा प्रकारची वाक्य जी खरी आहेत की खोटी आहेत आपण स्वतः फिगर आउट करू शकतो. आता फिगर आउट कसं करायचंय किंवा आपण का फिगर आउट करू शकतो, तर याचं कारण आहे त्याचे मेंबर लिमिटेड असतात. म्हणून मी मँगोचं एक्झाम्पल स्पेसिफिकली का घेतलंय, तर ऑल मँगोज इन दिस बास्केट आर राईप म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी काही टोपली असेल त्याच्यात जेवढे काय आंबे असतील तेवढे तुम्ही प्रॅक्टिकली चेक करू शकता की आंबा पिकलेला आहे किंवा नाही. बरोबर आहे. पण ऍज कम्पेअर टू सिंथेटिक म्हणजे काय, अशा प्रकारची वाक्य आहेत ज्या ठिकाणी मेंबर्स हे लिमिटेड नसतात किंवा तुम्ही हाताच्या बोटावर किंवा काउंट करून पण आजही सांगू शकत नाहीत की नक्की किती मेटल आज अस्तित्वात आहेत किंवा ऑल क्रोज ब्लॅकच्या संदर्भात नक्की किती कावळे आज अस्तित्वात आहेत. मग यांच्या ट्रूथ व्हॅल्यूचं काय करायचंय, तर काही सजेशन असे आले होते जे तुम्हाला पुस्तकामध्ये पण मिळतील की त्यांनी म्हटलं की जर तुम्हाला मेटलचा क्लास इस्टॅब्लिश करायचा आहे तो तुम्हाला होत नाहीये, मग काय करा, मेटलपेक्षा एक मोठा क्लास घ्या. म्हणून मी मटेरियल घेतल्या, कोणताही मटेरियल घ्या, तो एक क्लास घ्या, तो इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करा. मग होणार काय, ज्यावेळी एखादा मोठा क्लास इस्टॅब्लिश होईल ते ऑटोमॅटिकली ॲज अ सब कॅटेगरी मेटल पण इस्टॅब्लिश होईल. पण पुन्हा एकदा तोच प्रश्न आला, जर मला मेटलचा जो काही क्लास आहे त्यामधील जर प्रत्येक मेंबर एक्झामाइन करता येत नसतील तर मेटलपेक्षा मोठा मटेरियलचा क्लास इस्टॅब्लिश करण्यासाठी मी त्याचे मेंबर एक्झामाइन करू शकतो का, तर ऑब्व्हियसली करू शकत नाही. करायचंय काय, अशा वेळी सिंथेटिक प्रपोजिशन प्रूव्ह करणं कठीण होत होतं. किंवा ऑल क्रोज ऑर ब्लॅक जर विचार केला तर आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे काही कावळे आहेत ते चेक करू शकतो काळ्या रंगाचे आहेत किंवा नाही. पण असे तुम्ही जगातील प्रत्येक कावळ्याचा शोध घेऊन त्याचा रंग चेक करू शकता का, नाही. म्हणजेच काय, अनरिस्ट्रिक्टेड किंवा अनलिमिटेड नंबर ऑफ मेंबर्स आहेत. मग या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर कोणत्या ना कोणत्या मेथडची गरज होती जी तुम्हाला मदत करेल अशा प्रकारची स्टेटमेंट एक्झामाइन करण्याची, ती खरी आहेत की खोटी आहेत हे शोधून काढायची. मग इकडे आपल्या मदतीला आलं इंडक्शन. इंडक्शन काय म्हणतंय, तुम्ही काय करा, अशा प्रकारचं स्टेटमेंट जर एक्झामाइन करायचं असेल तर ऑब्झर्वेशन नोट करा. म्हणजे काय, तुमच्या याच्यात किती कावळे आहेत ऍज अ सॅम्पल बघा आणि ते एक्झामाइन करा, आणि ते जर काळ्या रंगाचे असतील तर तुम्ही मग म्हणायचंय की ऑल क्रोज आर ब्लॅक बरोबर आहे. एखादी गोष्ट जर जेवणामध्ये एखादी डिश बनवली असेल, घरामध्ये पाहुणे येणार असतील तर तुम्हाला टेस्ट बघायला सांगतात. म्हणजे काय करतात, कम्प्लीट डिश तुम्ही खाऊन टाकता, संपवता, असं आहे का, नाही. एक सॅम्पल घेता, टेस्ट करता आणि सांगता मीठ बरोबर आहे का, चव बरोबर आहे का, आणि नंतर ती गोष्ट अप्रूव्ह झाली की तुमच्या पाहुण्यांसमोर ठेवण्यात येते. तीच गोष्ट इकडे इंडक्शन सांगतोय, ऑब्झर्वेशन करा किंवा जर तुम्हाला शक्य आहे तर त्या क्लासमधील एक सॅम्पल घ्या, त्या सॅम्पलवर एक्सपेरिमेंट करा, आणि जर सॅम्पलने पॉझिटिव्ह रिझल्ट दिलाय, पॉझिटिव्ह म्हणजे जे काही ते वाक्य सांगतंय, फॉर एक्झाम्पल ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटीचा अर्थ काय, प्रत्येक मेटल मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणं आवश्यक आहे. मग हे जर मला इस्टॅब्लिश करायचं असेल तर हे गोष्टीची जर ट्रूथ व्हॅल्यू मला चेक करायची असेल तर मी काय करायचंय, मेटलच्या क्लासमधून काही मेटल घ्यायचे आहेत. एक्झाम्पल घेतलं मी, आयर्न असेल, कॉपर असेल, अल्युमिनियम असेल, अजून काही मिक्सचर असेल, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते की नाही मी चेक करेन. जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाली तर ही गोष्ट इस्टॅब्लिश होईल की प्रत्येक मेटल मधून इलेक्ट्रिसिटी जाते. मग अशा प्रकारे सिंथेटिक प्रपोजिशन जिकडे अनलिमिटेड नंबर ऑफ मेंबर्स आहेत ती इस्टॅब्लिश करणं, ट्रूथ व्हॅल्यू चेक करणं, आणि अशा प्रकारची ट्रूथ व्हॅल्यू चेक करण्यासाठी एकतर त्यांचं निरीक्षण करणं किंवा त्यांच्यावर एखादा प्रयोग करणं, अशा प्रकारच्या मेथडला आपण इंडक्शन म्हणायचंय. आता क्लिअर झालंय का, इंडक्शन म्हणजे काय ते क्लिअर झालंय का, किंवा इंडक्शनची नक्की गरज काय आहे ते. ओके, आता पुढे जाऊया. नेचर ऑफ इंडक्शन मध्ये लक्षात घ्या, पुढचा पार्ट आहे प्रायमरी इंडक्शन. इकडे आपण काय करायचंय, इंडक्शनचे 2 प्रकार बघायचे आणि त्यानंतर इंडक्शनची व्याख्या बघायची आहे. तर पहिला प्रकार आहे प्रायमरी इंडक्शन. हा काय म्हणतोय बघा, इट इज द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग अ जनरलायझेशन ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ सम इन्स्टन्सेस. पुढे मिल काय म्हणतोय ते पण महत्वाचं आहे. आता अकॉर्डिंग टू मिल म्हटल्यानंतर लक्षात घ्या, थोडीशी रिव्हिजन म्हणून सांगतोय.
याला आपण स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणून सुद्धा वापरू शकतो. कारण इकडे काय करतोय आपण मिलचं मत सांगतोय. अकॉर्डिंग टू मिल, इंडक्शन इज द प्रोसेस बाय विच we conclude that what is true of certain individual of a class is true of whole class, or that what is true at certain times will be true in similar circumstances. याचा अर्थ लक्षात घ्या. हे काय म्हणतायत, जी गोष्ट आपण काही मेंबर संदर्भात, एका क्लासच्या काही मेंबर संदर्भात जी गोष्ट आपण ऑब्झर्व केली किंवा एका क्लासच्या काही मेंबर संदर्भात एक्सपेरिमेंटचा जो काही रिझल्ट आला तोच रिझल्ट इतरांच्या संदर्भात येईल असं आपण ज्यावेळी एकदा अज्युम करतो किंवा ज्यावेळी आपण अशा प्रकारचं कन्क्लुजन तयार करतो त्याला म्हणायचंय प्रायमरी इंडक्शन. आता बघा, तुमच्या संदर्भात अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतः सुद्धा केलेले असतील. जर विचार केला तर एसएससी पर्यंत तरी सायन्स प्रत्येकाला कंपल्सरी होतं आणि त्यावेळी बघा एक्सपेरिमेंटचा एक पार्ट यायचा, ज्या ठिकाणी काय करायचंय, तुमची प्रयोगवही असायची, तुम्हाला एक गोष्ट सांगितली जायची की लिटमस पेपरचं एक एक्झाम्पल घ्या. लिटमस पेपरचा कलर कधी चेंज होतो आणि कधी चेंज होत नाही हे तुम्ही चेक करायचं. लिटमस पेपर घ्या, मग पीएच चेक करा, कधी होतोय कधी नाही ते बघा. आणि नंतर तुम्ही काय करत होता, तर अनुमान लिहित होता किंवा तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे, कन्क्लुजन आहे ते तुम्ही नोट डाऊन करत होता. लिटमस पेपर पर्टिक्युलर एवढ्या एवढ्या गोष्टीच्या वेळी कलर चेंज होतो आणि इतर वेळी होत नाही. इकडे तुम्ही काय करत होता, तर एक तुमच्याकडचा लिटमस पेपर घ्यायचा, एक्सपेरिमेंट करायचं आणि कन्क्लुजन काढायचं आणि ते कन्क्लुजन काय म्हणायचंय प्रत्येक लिटमस पेपरच्या बाबतीत घडेल. तीच गोष्ट प्रायमरी इंडक्शन मध्ये होते. इकडे आपण एक पूर्ण क्लास एक्झामाइन करण्यासाठी क्लासमधील काही मेंबर घेतो, त्यांचं ऑब्झर्वेशन घेतो, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करतो आणि सांगतो की जे या मेंबरच्या संदर्भात झालंय तेच कम्प्लीट क्लासच्या संदर्भात होईल. एक्झाम्पल पुन्हा एकदा तेच, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मेटलच्या क्लासमधून काही मेंबर घ्यायचे, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायचं आणि रिझल्ट बघायचा आणि त्यावरून सांगायचं जे या मेंबरच्या संदर्भात झालं तेच इतरांच्या संदर्भात होईल. यालाच म्हणायचे प्रायमरी इंडक्शन, जिकडे आपण निरीक्षण किंवा प्रयोग करतो. आता याच्यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जे काही स्टेटमेंट आहे ते ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. याचा अर्थ काय, प्रत्येक मेटल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. म्हणून कोणती गोष्ट यासाठी महत्वाची आहे ती लक्षात घ्या. तर जेवढे काय तुम्ही सॅम्पल घेणार आहात त्या प्रत्येक सॅम्पल मधून इलेक्ट्रिसिटी जाणं महत्वाचं आहे. म्हणजेच काय, प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह रिझल्ट आलाच पाहिजे. जर अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन करताना किंवा अशा प्रकारचं एक्सपेरिमेंट करताना जर एखादं मेटल मिळालं असेल ज्यातून इलेक्ट्रिसिटी जात नाही तर तुमचं स्टेटमेंट बनणार नाही. म्हणून प्रायमरी इंडक्शनला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे त्या क्लासमधील काही मेंबरचं ऑब्झर्वेशन करायचंय, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायचंय, प्लस प्रत्येक मेंबरच्या संदर्भात ती गोष्ट अफर्मेटिव्ह आली पाहिजे किंवा पॉझिटिव्ह आली पाहिजे. म्हणजेच काय, प्रत्येक मेटल मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तरच आपण कन्क्लुजन काढू शकतो की जे काय आपण कन्क्लुजन काढलंय की ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी हे बरोबर आहे. आता याचे आपण कॅरेक्टरिस्टिक बघूया. पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे, दी आर्ग्युमेंट डिपेंड्स अपॉन दी ऑब्झर्वेशन ऑफ इन्स्टन्सेस. याचा अर्थ काय, एखादी गोष्ट बरोबर आहे किंवा नाही, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी हे बरोबर आहे किंवा नाही, हे कोणत्या गोष्टीवर डिपेंड करतं, ऑब्झर्वेशन. तुम्ही प्रयोग करणार आहात आणि बघणार आहात किंवा सर्किट कम्प्लीट होतंय का, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते किंवा नाही, यालाच म्हणायचं ऑब्झर्वेशन. कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट असते, ज्या ज्यावेळी ते इंडक्टिव्ह लॉजिक मध्ये असेल त्या त्यावेळी ऑब्झर्वेशन हे कंपल्सरी आहे. ती गोष्ट ऑब्झर्व करायची आणि त्यावरूनच तुमचं आर्ग्युमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे ठरवायचंय. म्हणूनच म्हटलंय जे काही आर्ग्युमेंट असेल ते तुमचं अवलंबून असेल ऑब्झर्वेशनवर. सेकंड पॉईंट बघा, सम इन्स्टन्सेस हॅव बीन ऑब्झर्व बट द जनरलायझेशन इज अबाउट ऑल द क्लास. याचा अर्थ काय, मेटलच्या कम्प्लीट क्लास संदर्भात मी एक स्टेटमेंट करतोय पण मी प्रत्येकाला एक्झामिन करू शकतो का प्रॅक्टिकली, तर नाही. मग मी काय करतोय, सम इन्स्टन्सेस ऑब्झर्व. याचा अर्थ काय, काही मेंबरना घेतोय, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करतोय आणि कम्प्लीट क्लास संदर्भात मी स्टेटमेंट बनवतोय. म्हणून ज्याला म्हणतात की काही इन्स्टन्सेस ऑब्झर्व केले जातात आणि त्यावरून कम्प्लीट क्लास संदर्भात स्टेटमेंट केले जातात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे एक रिस्क सुद्धा आहे. कारण बघा, प्रॅक्टिकली आपण प्रत्येकाला चेक करतोय का, प्रत्येक मेटल बघतोय का, नाही. आपण काय बघतोय, फक्त जी काही सॅम्पल आपण काढलेली आहेत ती. त्यामुळे होतंय काय, इकडे छोटीशी रिस्क असते. आजपर्यंत जे काही मेटल आहे त्या संदर्भात ही गोष्ट घडली नाही, पण मे बी इन फ्युचर जर एखादं नवीन मेटल डेव्हलप झालं किंवा फिगर आउट केलं सायंटिस्टनी आणि सांगितलं की याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जात नाही, तर अशावेळी माझं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं निघेल. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही इंडक्टिव्ह लॉजिक वापरून एखादं कन्क्लुजन किंवा एखादं जनरलायझेशन इस्टॅब्लिश करता त्यावेळी रिस्क असते की ती गोष्ट चुकीची सुद्धा भविष्यात ठरू शकते. कारण काय, प्रत्येक मेंबर एक्झामिन करणं शक्य नाही. सॅम्पल चेक करतोय, मे बी आपल्या सॅम्पल मध्ये जे काही गुणधर्म आढळले ते इतरांमध्ये आढळणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचंय, इंडक्टिव्ह लॉजिक मधून जे काय कन्क्लुजन येते, जी काही गोष्ट इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो ती असते प्रोबेबल. प्रोबेबलचा अर्थ काय, संभाव्य. ते होणार काय, जोपर्यंत आपली गोष्ट डिस्प्युटेड राहत नाही, कोणीतरी चॅलेंज करत नाही, तोपर्यंत ती इस्टॅब्लिश राहील. ज्या दिवशी ती चॅलेंज होईल, ज्या दिवशी नवीन मेटल मिळेल, ती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही, त्यावेळी माझं स्टेटमेंट चुकीचं ठरेल. म्हणून लक्षात ठेवायचंय, सम इन्स्टन्सेस आर ऑब्झर्व बट द जनरलायझेशन इज अबाउट ऑल द क्लास. याचा अर्थ काय,
काही सॅम्पल काही मेंबर चेक करा आणि त्यावरून इतरांना जज करा, इतरांच्या संदर्भात मत तयार करा. एक जनरल एक्झाम्पल बघा, एखाद्या फॅमिलीमध्ये तुम्हाला 1-2 मेंबर मिळाले, ते मेंबर तुमच्याशी रुडली वागले, तुम्ही काय म्हणता पूर्ण फॅमिलीच वाईट आहे. इथे तुम्ही प्रत्येकाला चेक केलंय का? नाही. तीच गोष्ट आपण इंडक्टिव्ह लॉजिक मध्ये करतोय. सॅम्पल घेतोय, त्यांच्या संदर्भात काय घडतंय ते बघतोय आणि त्यावरूनच इतरांना जज करतोय किंवा कम्प्लीट क्लासला जज करतोय. हे जे सेकंड कॅरेक्टरिस्टिक. फक्त इकडे एकच रिस्क काय सांगितली आहे की प्रत्येक मेंबर जज होत नसल्यामुळे समजा एखादा मेंबरने जर निगेटिव्ह रिझल्ट दिला असेल तर अशा वेळी तुमचं पूर्ण जे काही इंडक्टिव्ह लॉजिक आहे, जे काही कन्क्लुजन आहे, जे काही जनरलायझेशन आहे ते चुकीचे ठरणार आहे. पुढचा पॉईंट बघा, दी ऑब्झर्व इन्स्टन्सेस हॅव सर्टन सिमिलॅरिटी. याचा अर्थ काय? जी काय गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करता त्याच्यात काही ना काहीतरी साम्य असतं. म्हणजे काय? अॅल्युमिनियम मध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाली पाहिजे, प्लस आयर्न मध्ये झाली पाहिजे, अजून कॉपर मध्ये पण झाली पाहिजे. प्रत्येकातनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाली पाहिजे. जर प्रत्येक मेंबरने वेगवेगळ्या गोष्टी जर इंडिकेट करायचा प्रयत्न केला, अशा वेळी जनरलायझेशन इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. प्लस अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आयनच्या संदर्भात, कॉपरच्या संदर्भात, अॅल्युमिनियमच्या संदर्भात जे काही घडलं तेच मेटलच्या क्लासमधील प्रत्येकाच्या संदर्भात घडेल असं मी का सांगतोय? याचं कारण लक्षात घ्या, आयर्न, कॉपर, अॅल्युमिनियम हे मेटलच्याच क्लासचे भाग आहेत. यालाच म्हणायचं सिमिलॅरिटीज, की जे काही तुम्ही ऑब्झर्व करणार आहात एक्सपेरिमेंट करून त्यांच्यामध्ये साम्य आढळलं पाहिजे. प्लस ते एका मोठ्या क्लासचे मेंबर आहेत, म्हणूनच जे काही यांच्या बाबतीत घडतंय, आयर्नच्या बाबतीत, कॉपरच्या बाबतीत, अॅल्युमिनियमच्या बाबतीत घडतंय, तेच आपण पूर्ण मेटलच्या क्लासच्या बाबतीत घडतंय असं मानू शकतो. याचं कारण काय? आयर्न असेल, कॉपर असेल, अॅल्युमिनियम असेल, हे मेटलच्या म्हणजे एकाच क्लासचे भाग आहेत. तर हे होते 3 बेसिक कॅरेक्टरिस्टिक. पहिला होता, जे काही इंडक्टिव्ह लॉजिक असेल ते असेल ऑब्झर्वेशनवर बेस्ड, म्हणजे निरीक्षणावर अवलंबून असेल किंवा निरीक्षणावरच आधारित असेल. सेकंड होता, सम इन्स्टन्सेस हॅव बीन ऑब्झर्व बट द जनरलायझेशन इज अबाउट ऑल द क्लास. म्हणजे काय? काही घटना तुम्ही ऑब्झर्व करणार आणि त्या काही घटनांवरून तुम्ही पूर्ण क्लासला जज करणार. तिसरा भाग होता, ऑब्झर्व इन्स्टन्सेस हॅव सर्टन सिमिलॅरिटीज. म्हणजे काय? त्या मेंबर मध्ये एकमेकात साम्य असणार आहे, प्लस ते मेंबर एका वायडर क्लासचा भाग आहेत, म्हणूनच त्या मेंबरवर एक्सपेरिमेंट करून आपण तो वायडर क्लास जज करू शकतो. आता मिलने काय म्हटलंय ते बघूया. पुन्हा एकदा बघा, ज्यावेळी एखाद्या ऑथरचं नाव येईल त्याच्यावेळी ही गोष्ट असेल स्टिप्युलेटिव्ह, कारण काय? त्या माणसाचं मत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. Mill emphasized this characteristic when he defined induction by stating that induction is that state of mind by which we infer that what we know to be true in particular cases or case will be true in all cases which resemble the former in certain assignable respect. याचा अर्थ काय? आपण काय म्हणतोय, जे एका मेंबरच्या संदर्भात घडलंय तेच पूर्ण क्लासच्या संदर्भात घडेल, जे एका परिस्थितीमध्ये घडलंय तेच प्रत्येक परिस्थितीत घडेल. ज्यावेळी आपण अशा प्रकारचं कन्क्लुजन काढतो त्याला म्हणायचंय प्रायमरी इंडक्शन. प्रायमरी इंडक्शन क्लिअर झालंय का? प्रायमरी इंडक्शन संदर्भात काही शंका आहे का? असेल तर विचारा, नसेल तरी पण क्लिअर झालं तर येस म्हणून सांगा. 10 सेकंद थांबूया आणि पुढच्या स्लाइड कडे जाऊया. क्लिअर आहे. पुढे आहे सेकंडरी इंडक्शन. आता सेकंडरी इंडक्शन म्हणजे काय बघा, इट इज द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग नॉन इन्स्टन्शियल हायपोथेसिस और ट्रान्सेंडंट हायपोथेसिस. इट इज ऑल्सो नोन ॲज अ हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड. म्हणजे काय? आपण प्रायमरी इंडक्शन मध्ये काय बघितलं, एखाद्या गोष्टीवर एक्सपेरिमेंट करायचं, त्याचं निरीक्षण नोंदवायचं आणि त्यावरून एखादी गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे बघायची. पण इंडक्शनचा अजून एक प्रकार आहे ज्याला म्हणतो सेकंडरी इंडक्शन, ज्या ठिकाणी नॉन इन्स्टन्शियल म्हणजे एखादी गोष्ट परत परत ऑब्झर्व करून कन्क्लुजन काढलं जात नाही, यालाच आपण म्हणतो हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड. आता याचा अर्थ काय? तर याच्यावर डेडिकेटेड तुम्हाला चॅप्टर नंबर 20 असणार आहे, जो तुम्हाला सेमिस्टर 4 ला असणार आहे. सध्या आपण इन डिटेल याच्यात जायचं नाही, फक्त बेसिकली अर्थ सांगतो. नेपच्यूनचं एक्झाम्पल घेऊन, तर ही जी काही मेथड इकडे काय करण्यात येतं, ज्यावेळी एक्झिस्टिंग लॉ आहे, एक्झिस्टिंग रूल आहे, तो चॅलेंज केला जातो, त्याच्यावेळी प्रत्येक जण एक नवीन थिअरी प्रपोज करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर थिअरी एक्झामाइन केली जाते आणि ज्याची थिअरी इस्टॅब्लिश होते ती गोष्ट नवीन रूल मानली जाते. एक्झाम्पल बघा, डिस्कव्हरी ऑफ नेपच्यून. आता नेपच्यूनच्या संदर्भात काय झालं ते लक्षात घ्या. तर नेपच्यूनचा शोध लागण्यापूर्वी शास्त्रज्ञांनी युरेनसला ऑब्झर्व केलं आणि लक्षात आलं की युरेनसची एक स्पेसिफिक कक्ष आहे. कक्ष इन द सेन्स एक स्पिअर आहे ज्या भोवती तो फिरणार आहे किंवा ज्या स्पीड मध्ये तो फिरणार आहे. मग झालं काय? काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की हा जो आपला युरेनस आहे तो त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत नाहीये. म्हणजे काय? त्याचं स्पीड असेल किंवा त्याची फिरण्याची जी काय एरिया असेल तो आता शास्त्रज्ञांनी जसा इस्टिमेटेड दाखवलेला होता किंवा जसा त्यांचा अज्युम केला होता त्या ऑर्बिटमध्ये युरेनस त्यांना फिरताना आढळला नाही. मग वेगवेगळ्या थिअरी समोर आल्या की आता याचं वेगवेगळ्या प्रकारे फिरण्याचं कारण काय. मग त्यावेळी एक थिअरी आली की कोणता ना कोणता अजून एक घटक आहे ज्याची ग्रॅव्हिटी युरेनसची ही जी काही ऑर्बिटमध्ये फिरण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला इंटरफेअर करते. मग काही शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी काय केलं, स्पेसिफिकली ऍडम असेल, फ्रान्स बरोबर आहे, ऍडम आहे, त्याने काय केलं तर
स्पेसिफिकली एक पोझिशन आणि साईज ही त्याने अंदाजे सांगितली की या ठिकाणी एक तो घटक असणार आहे ज्याच्यामुळे युरेनसचा जो काही ऑर्बिटमध्ये फिरण्याची जी काही गोष्ट आहे त्याला इंटरफेरन्स होतोय. आणि त्यानंतर बर्लिनमध्ये या गोष्टीचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्या गोष्ट लक्षात आली की एक नवीन ग्रह आहे जो युरेनसला त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरण्यापासून इंटरफेअर करतोय आणि लागला शोध नेपच्यूनचा. पुन्हा एकदा सांगतोय काय असतं ते. सेकंडरी इंडक्शन मध्ये एक्झिस्टिंग गोष्टी ज्यावेळी डिस्प्युटेड होतात किंवा चॅलेंज केल्या जातात त्यानंतर नवीन थिअरी येतात. मग त्या थिअरी एक्झामाइन केल्या जातात आणि कन्क्लुजन काढलं जातं. फॉर एक्झाम्पल नेपच्यूनचं घेतलं, युरेनस प्रत्येकाला माहित होता, युरेनसचं ऑर्बिट काय प्रत्येकाला माहित होतं, त्या प्रत्येकाने एस्टिमेट केलं युरेनस या ऑर्बिटमध्ये फिरेल. पण नंतर ऑब्झर्व काय केलंय, युरेनस त्या ऑर्बिटमध्ये फिरत नाही. याचा अर्थ काय, एक्झिस्टिंग रूल चुकीचा आहे. नवीन थिअरी प्रपोज करणं सुरू झालं. एकाने एक थिअरी आणली की नवीन काहीतरी घटक आहे जो किंवा ज्याची ग्रॅव्हिटी युरेनसच्या ऑर्बिटमध्ये फिरण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला इंटरफेअर करते. मग त्याची साईज आणि पोझिशन स्पेसिफाय करण्यात आली आणि नंतर फिगर आउट करण्यात आलं की हा एक नवीन ग्रह आहे नेपच्यून. मग अशा प्रकारे जर ज्या वेळी नवीन गोष्ट इस्टॅब्लिश केली जाते ज्यामध्ये सुरुवातीला एक्झिस्टिंग रूल चॅलेंज करणं, त्यानंतर नवीन थिअरी आणि नवीन थिअरी एक्झामाइन करणं, त्याच्या वेळी आपल्याला मिळते सेकंडरी इंडक्शन. याच्यावर जास्त काही येत नाही. जी काय आपल्याकडे मेजॉरिटी पार्ट आहे तुमचा लॉजिक वनचा जर सिलेबस कन्सिडर केला तर तो फक्त प्रायमरी इंडक्शन वर येतो. ऍज अ इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून फक्त लक्ष द्या सेकंडरी इंडक्शन कडे. इकडे आपण काय करतो, एक्सपेरिमेंट करत नाही, ऑब्झर्वेशन करत नाही, तर एक्झिस्टिंग रूल चॅलेंज झाल्यानंतर नवीन थिअरी प्रपोज करतो आणि त्या थिअरी एक्झामाइन करतो आणि जी थिअरी बेस्ट असेल त्याला आपण मानतो. म्हणून त्याला हायपोथेटिको डिडक्टिव्ह मेथड म्हणतो. याचं कारण काय, इकडे एक हायपोथेसिस असतं की अशी अशी गोष्ट असू शकेल, युरेनसला इंटरफेअर करणारा एखादा घटक असू शकेल. ज्यावेळी तो डिस्कव्हर झाला त्यावेळी ते हायपोथेसिस प्रूव्ह झाला आणि ते नेपच्यून मिळाला हे आपण सांगू शकतो. सेकंडरी इंडक्शन समजलंय का, जास्त इम्पॉर्टंट नाहीये, फक्त ओळख करून देण्यापुरतं तुम्हाला सांगतोय, कारण एक्झामच्या दृष्टीने प्रायमरी इंडक्शन जास्त महत्वाचं आहे. परत एकदा सांगतो सेकंडरी इंडक्शन मध्ये काय होते ते. प्रायमरी इंडक्शन म्हणजे काय, एखादा क्लास एखादी गोष्ट एक्झामिन करताना काही त्याचे सॅम्पल घेणे, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करणे, ऑब्झर्वेशन नोट डाऊन करणे आणि सांगणे ही गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहे. पण सेकंडरी इंडक्शन म्हणजे काय, अशा प्रकारच्या कोणत्याही एक्सपेरिमेंट ऑब्झर्वेशन केले जात नाही. इकडे एक्झिस्टिंग रूल असतात. फॉर एक्झाम्पल युरेनस हा पर्टिक्युलर ऑर्बिट मध्येच फिरणार आहे. पण ज्यावेळी हे रूल चॅलेंज होतात म्हणजे काय, ज्यावेळी ऑब्झर्व केलं गेलं युरेनस त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत नाहीये त्यावेळी लक्षात आलं जे काही गोष्ट ठरवलेली होती किंवा जी काही गोष्ट एस्टॅब्लिश होती ती चुकीची आहे. मग काय केलं जातं, हायपोथिटिको डिडक्टिव्ह मेथड. याचा अर्थ काय, एक हायपोथिसिस प्रत्येक जण प्रपोज करणार आहे. तसंच एकाने हायपोथिसिस प्रपोज केलं, कोणीतरी इंटरफेअर करतंय आणि इंटरफेअर करतंय झाल्यानंतर मग फिगर आउट करण्याचा प्रयत्न केला गेला. मग पोझिशन काय असेल, साईज काय असेल ती फिगर आउट केली आणि नंतर लक्षात आलं नवीन ग्रह आहे नेपच्यून. मग अशा प्रकारे एक्झिस्टिंग रूल चॅलेंज होऊन नवीन थिअरी येणं, ती थिअरी एक्झामाइन करणं आणि नंतर कन्क्लुजन तयार करणं, याला म्हणायचं सेकंडरी इंडक्शन. या ठिकाणी आपण सॅम्पल घेऊ शकत नाही किंवा अशी गोष्ट शक्य नाही की युरेनसचं थोडं सॅम्पल घ्या, नेपच्यूनचं सॅम्पल घ्या, खरंच इंटरफेअर होतंय, काही गोष्ट एखाद्या ग्रहाच्या संदर्भात करणं शक्य आहे का, प्रॅक्टिकली नाही. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचंय ज्यावेळी थिअरीज प्रपोज करण्यात येतात आणि त्या थिअरी एक्झामाइन करण्यात येतात त्या प्रकारे कन्क्लुजन करण्याची जी काही मेथड आहे त्याला आपण मानतो सेकंडरी इंडक्शन. अजून काही याच्यात समजलं असेल तर विचारा, एक 10 सेकंद थांबतो नाहीतर मी नेक्स्ट स्लाइडकडे जाईल. नेक्स्ट स्लाइडकडे येतोय. आता डेफिनेशन ऑफ इंडक्शन लक्षात घ्या. इंडक्शन मध्ये आपण आता दोन गोष्टी बघितल्या, पहिलं होतं प्रायमरी इंडक्शन आणि दुसरं होतं सेकंडरी इंडक्शन. जर डेफिनेशन करायची असेल किंवा जर एखादी गोष्ट डिफाईन करायची असेल तर ती डिफाईन करताना आपण काय करायचं, दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे. तेच इकडे केलंय बघा. इंडक्शन इज द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग जनरलायझेशन फ्रॉम द ऑब्झर्वेशन ऑफ द पर्टिक्युलर इन्स्टन्सेस अँड द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग नॉन इन्स्टन्शियल हायपोथेसिस. म्हणजे काय, इंडक्शन मध्ये दोन प्रकार येऊ शकतात. पहिली असेल एखादा पर्टिक्युलर इन्स्टन्स ऑब्झर्व करणं, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणं असेल, कावळ्याचा रंग असेल, अजून कोणती गोष्ट असेल, ही झाली पहिला प्रकार इंडक्शनचा. आणि दुसरा प्रकार असेल प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग नॉन इन्स्टन्शियल हायपोथेसिस, फॉर एक्झाम्पल डिस्कव्हरी ऑफ नेपच्यून. अशा प्रकारची बरीच एक्झाम्पल आहेत पण आपण इन डिटेल घेत नाही, पण आपल्याला फक्त प्रायमरी इंडक्शन बघायचं आहे. आता आपण एक काम करूया, एरिस्टॉटलचं मत काय ते बघूया. एरिस्टॉटल्स व्ह्यू ऑफ इंडक्शन. तर अकॉर्डिंग टू हिम, म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या अकॉर्डिंग टू हिम म्हणजे काय, अकॉर्डिंग टू एरिस्टॉटल म्हणजेच काय, हे स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशनचं एक्झाम्पल आहे. Induction consists in proving a universal proposition by showing empirically that it is true in each particular case or kind of case. It suggested that induction can be expressed in the form of syllogism
When induction is expressed in the form of syllogism, it is known as inductive syllogism. जे इन शॉर्ट बघा काय म्हणतोय, अरिस्टॉटलचं मत काय, जर तुम्हाला एखादं जनरलायझेशन किंवा जनरल स्टेटमेंट जर इस्टॅब्लिश करायचं असेल तिकडे तुम्ही काय करायचंय, त्या क्लासमधील प्रत्येक मेंबरला एक्झामाइन करा. जर प्रत्येक मेंबर संदर्भात ती गोष्ट खरी ठरली तर ती गोष्ट क्लास संदर्भात पण खरी ठरेल असं मानायचंय. आता सिलॉइझम म्हणजे काय, तर सिलॉइझम हे तुम्हाला पुन्हा एकदा तेच सांगतोय, लॉजिकचे जे काही सेमिस्टर 4 असेल त्यावेळी येणार आहे. इन शॉर्ट इकडे एक गोष्ट लक्षात घ्या, जी गोष्ट आपण पवारीस महाराष्ट्रांच्या संदर्भात केली की पवार महाराष्ट्रात राहतो, प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा माणूस हा इंडियात राहतो म्हणून पवार इंडियात राहतो. दोन कॉमन गोष्टी होत्या, महाराष्ट्राची काढून टाकली आणि पवार इज इंडियन बनवलं. अशाच प्रकारे कन्फ्युजन करायच्या मेथडला आपण सिलॉइझम मानतो. अरिस्टॉटल काय म्हणतोय, तुमचं जे काही इंडक्शन आहे ते सुद्धा मी सिलॉइझमच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो. आणि म्हणून त्याने काय केलं, एक्झाम्पल दिलंय बघा, मॅन, दी हॉर्स अँड दी म्यूल आर लॉंग लिव्ड. म्यूलचा अर्थ होतो खेचर, घोड्यासारखा एक प्राणी असतो. सेकंड प्रिमाइस बघा, मॅन, दी हॉर्स अँड दी म्यूल आर बाईललेस. आता बाईललेसचा अर्थ लक्षात घ्या, बाईल म्हणजे पित्ताचा त्रास असणं. माणसाला, घोड्याला आणि खेचराला पित्ताचा त्रास नाही असं त्याचं मत आहे. दोन्ही वाक्यात कॉमन काय होतं, तर ते होतं मॅन, हॉर्स आणि म्यूल, ते त्याने काढून टाकलं आणि कन्क्लुजन बनवलं, ऑल बाईललेस एनिमल आर लॉंग लिव्ड. आता इकडे प्रॉब्लेम काय तो समजून घेण्यासाठी अरिस्टॉटलने काय सांगितले तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आपण यापूर्वी बघत आलो किंवा जे काही शिकत आलो ते काय आहे, प्रायमरी इंडक्शन म्हणजे काय, कम्प्लीट क्लास असेल तो एक्झामाइन करणं शक्य नसल्यामुळे, म्हणजे संपूर्ण क्लासमधील प्रत्येक मेंबर एक्झामाइन करणं शक्य नसल्यामुळे आपण काय करत होतो, काही मेंबर ऍज अ सॅम्पल घेत होतो आणि ते मेंबर जे काय आहेत ते एक्झामाइन करत होतो आणि सांगत होतो जे मेंबरच्या बाबतीत घडलंय तेच कम्प्लीट क्लासच्या बाबतीत घडेल. पण अरिस्टॉटल काय म्हणतोय, एखादी गोष्ट जर युनिव्हर्सल प्रपोजिशन तयार करायचं असेल, म्हणजे जनरलायझेशन तयार करायचं असेल, तर तुम्ही काय करा, प्रत्येक मेंबरला एक्झामाइन करा. प्रत्येक मेंबरच्या बाबतीत जर ती गोष्ट घडली तरच ती खरी आहे असं मानायचंय. पण इकडे बेसिक प्रॉब्लेम लक्षात घ्या, बाईललेस हा जर एक क्लास आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यात फक्त 3च मेंबर येतील का, शक्य नाही. म्हणजे अरिस्टॉटलच्या थिअरीमध्ये पहिला प्रॉब्लेम काय आहे, त्याने बाईललेसचा क्लास रिस्ट्रिक्टेड आहे असं मानलंय. दुसरी गोष्ट विचारात घ्या, जसं डिडक्टिव्ह लॉजिकच्या बाबतीत होतं की बाबा जी काही प्रपोजिशन आहे ज्यावर बेस्ट आपलं कन्फ्युजन आहे ते खरं आहे की खोटं आहे हे आपण फिगर आउट करू शकत नव्हतो. आणि इकडे पण तीच गोष्ट होते, जरी अरिस्टॉटल मानतोय की मॅन असेल, हॉर्स असेल, म्यूल असेल हे बाईललेस आहेत, तरी पण ते का बाईललेस आहेत हे त्याने फिगर आउट केलंय का, किंवा तो काही इव्हिडन्स देतोय का, किंवा आपण बाईललेस आहेत किंवा नाही हे कसं ठरवायचं, ट्रूथ व्हॅल्यू कशी बघायची हे तो काही सांगतोय का, नाही. त्याने फक्त एक प्लेन स्टेटमेंट केलंय, सगळे मेंबर मी एक्झामाइन केले आणि ठरवले. त्यामुळे लक्षात येतं की अरिस्टॉटलची जी काही थिअरी आहे ती चुकीची आहे. कारण काय, द मेथड ऑफ इंडक्शन सजेस्टेड बाय अरिस्टॉटल डज नॉट इन्व्हॉल्व इन्फ्लुअन्स फ्रॉम नोन टू अननोन. याचा अर्थ काय, आपण बेसिकली प्रायमरी इंडक्शन मध्ये किंवा इंडक्शन मध्ये काय करतो, जी गोष्टीबाबत इतरांना माहिती नाही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, मेटलच्या कम्प्लीट क्लासमध्ये जेवढे मेंबर आहेत त्याबद्दल मला काहीच माहिती नाही, मग मी काय करतोय, काही मेंबर घेतोय त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करतोय आणि जे काही अननोन मेंबर आहेत त्यांच्या संदर्भात कन्फ्युजन काढतोय. पण अरिस्टॉटलचं जर मत विचारात घेतलं तर कम्प्लिटली तुम्हाला इंडक्शनच्या ऑपोजिट दिसतंय. कारण काय, अरिस्टॉटल काय म्हणतोय, कम्प्लीट क्लासेस एक्झामाइन करा, प्रत्येक मेंबरला एक्झामाइन करा आणि कन्क्लुजन काढा. मग जर प्रत्येक मेंबरला एक्झामाइन करायचं असेल तर इंडक्शनचा उपयोग काय, प्रॅक्टिकली विचार करता जर एखादी गोष्ट इंडक्टिव्ह लॉजिकने जर सॉल्व्ह करायची असेल तर सॅम्पल घेणं किंवा काही मेंबर एक्झामाइन करणं आणि क्लास बाबत म्हणजेच अननोनच्या संदर्भात माहिती मिळवणं एक्सपेक्टेड आहे. पण अरिस्टॉटलची जर मेथड बघितली तर सायंटिस्ट ऑब्विसली सांगतायत की ही गोष्ट प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. अरिस्टॉटल म्हणतोय काय, प्रत्येक मेंबर एक्झामाइन करा आणि कन्क्लुजन काढा. जर मेटलचा विचार केला तर तुम्ही प्रत्येक मेटल एक्झामाइन करू शकता का, आणि त्याच्यात किती वर्ष लागतील, आणि एवढी वर्ष लागल्यानंतर सुद्धा उद्या नवीन शास्त्रज्ञ येईल आणि म्हणजे नवीन मेटल डिस्कवर झालंय, तुमच्या स्टेटमेंटचं काय होईल, युजलेस बनेल. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, जरी अरिस्टॉटलने सांगितलं की एखादी गोष्ट जनरलायझेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रत्येक मेंबर एक्झामाइन करा आणि नंतर ती गोष्ट प्रूव्ह करा, तरी सुद्धा ही गोष्ट प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आणि हाच बेसिक प्रॉब्लेम आहे अरिस्टॉटलच्या सिलॉइझमच्या किंवा इंडक्शनच्या व्ह्यू मध्ये, की प्रत्येक मेंबर प्रॅक्टिकली पॉसिबली किंवा प्रॅक्टिकली आपण एक्झामाइन करू शकत नाही. म्हणून आपण काय करायचंय, जे आपण यापूर्वी शिकलोय प्रायमरी इंडक्शन मध्ये तीच गोष्ट मेंटेन करायची. काही मेंबर घ्या, सॅम्पल घ्या, एक्झामाइन करा आणि जे काय त्या मेंबरच्या बाबतीत खरं निघेल तेच कम्प्लीट क्लासच्या बाबतीत खरं मानायचं आहे. आता एक गोष्ट बघा, जे काही मॉडर्न लॉजिशियन होते त्यांनी अरिस्टॉटलचा व्ह्यू कम्प्लिटली नाकारलेला आहे. कारण काय, बेसिक पर्पज ऑफ इंडक्शन होतं अननोन गोष्टीचा शोध घेणे, पण अरिस्टॉटलने तो पर्पज जो होता तो डिफीट करण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक मेंबरला एक्झामाइन करायची एक कंडिशन प्रेसिडेंट टाकून. तरीही अरिस्टॉटलच्या बोलण्यातून लॉजिशियनना एक आयडिया मिळाली. विचार करा, जरी मी म्हटलं की मेटलच्या क्लासमधील प्रत्येक मेंबरला एक्झामाइन करणं शक्य नाही, तर प्रत्येक क्लास हा अनलिमिटेड मेंबरचा आहे का, प्रिला फर्स्ट इयरचा विचार करा तर वर्गात किती मुलं असतील, 50 नसतील. याचा अर्थ काय, तुमच्या वर्गातील मेंबर लिमिटेड आहेत. मग असेच काही क्लास अस्तित्वात असणं शक्य आहे का, तर होय. याचा अर्थ काय,
याच्या अरिस्टॉटलच्या म्हणण्यावरून लॉजिशियनला एक आयडिया मिळाली की आपण एक काम करूया, इंडक्शन जे काही असेल ते दोन गोष्टीमध्ये विभागूया. पहिलं इंडक्शन असेल परफेक्ट इंडक्शन. याचा अर्थ काय, क्लास मधील प्रत्येक मेंबरला मी एक्झामाइन करणार. दुसरं असेल इम्परफेक्ट इंडक्शन, म्हणजे काय, ज्या ठिकाणी मी काही मेंबरला एक्झामाइन करीन आणि सगळ्यांच्या संदर्भात जे काही कन्फ्युजन आहे, जे काही ओपिनियन आहे ते सांगायचा प्रयत्न करेन. म्हणजे इन शॉर्ट पुन्हा एकदा सांगतो, अरिस्टॉटलच्या केसमध्ये काय झालंय, अरिस्टॉटल जो काही लॉजिशियन होता, ज्याने सांगितलं काय, तर तुम्हाला जर इंडक्शन करायचं असेल, एखादं जनरलायझेशन इस्टॅब्लिश करायचं असेल, तर प्रत्येक मेंबरला तुम्ही एक्झामाइन करा आणि त्यानंतर जर प्रत्येक मेंबर संदर्भात एखादी गोष्ट जर खरी आली तर त्या मेंबरच्या जे काही क्लास आहे त्या मेंबर पासून बनलेला त्या बाबतीत खरं आहे असं माना. त्या संदर्भात त्याने एक्झाम्पल पण दिलं, पण त्या वाईल्डली क्रिटिसाइज झाल्याचं कारण काय, बेसिक पर्पज ऑफ इंडक्शनचं होतं काही मेंबरना चेक करून कंप्लीट क्लास संदर्भात मत देणं, जी गोष्ट अरिस्टॉटलने जी मेथड सांगितली त्यामध्ये शक्य नाही. इव्हन जर अरिस्टॉटलने दिलेलं जर एक्झाम्पल एक्झामाइन केलं तर लक्षात येतं की तो म्हणतोय बाईललेसच्या क्लासमध्ये कोण आहे, फक्त माणूस, घोडा आणि खेचर. पण प्रॅक्टिकली गोष्ट शक्य आहे का, बाईललेसच्या क्लासमध्ये पण अजून मेंबर आहेत, पण इव्हन अरिस्टॉटलला पण पॉसिबल झालं नाही की बाईललेसचा कम्प्लीट क्लास एक्झामाइन करणं. त्यामुळे तो पण स्पेसिफिकली किंवा कॉन्फिडेंटली सांगू शकला नाही की प्रत्येक मेंबर मी कसा एक्झामाइन करणार आहे किंवा बाईललेस आहे ते मी कसं फिगर आउट केलंय. त्यामुळे अरिस्टॉटलची थिअरी चुकीची आहे. बेसिकली आपलं प्रिन्सिपल जे काही होतं, जे आपण यापूर्वी शिकलो होतो तेच बरोबर आहे की काही मेंबरना एक्झामाइन करा आणि क्लास संदर्भात जे काही ते स्टेटमेंट करा किंवा कन्क्लुजन काढा. पण लक्षात घ्या, अरिस्टॉटलची थिअरी वाचून सायंटिस्टना अजून एक गोष्ट समजली की काही क्लास एक्झिस्ट करतात ज्यांचे मेंबर लिमिटेड आहे. मग जर मेंबर लिमिटेड असतील तर आपण त्याचे प्रत्येकाला एक्झामाइन करायला काय प्रॉब्लेम आहे, तर काहीच नाही. म्हणून त्याने सांगितलंय काय, इंडक्शनचे दोन प्रकार केले. पहिला असेल परफेक्ट, दुसरा असेल इम्परफेक्ट. परफेक्ट म्हणजेच काय बघा, कम्प्लीट एन्युमिरेशन. कम्प्लीट का वापरतोय, तर याचं कारण आहे कम्प्लीट. याचा अर्थ जर एखाद्या क्लासमध्ये 10च मेंबर आहेत तर 10च्या 10ही मेंबरना मी एक्झामाइन करतोय आणि कन्क्लुजन काढतोय, जनरलायझेशन इस्टॅब्लिश करतोय, म्हणून म्हणायचं कम्प्लीट. ऍज कम्पेअर टू इम्परफेक्ट किंवा इनकम्प्लीट एन्युमिरेशन म्हणजे काय, अशा प्रकारचे क्लास ज्यामध्ये मेंबर हे अनरिस्ट्रिक्टेड किंवा अनलिमिटेड आहेत. मग अशा ठिकाणी मला प्रत्येकाला एक्झामाइन करणं शक्य नाही, मग मी पार्टला एक्झामाइन करणार आणि कम्प्लीट क्लास संदर्भात जे काही स्टेटमेंट करणार आहे.